नमस्कार महाराज। एक राजशाही फरमान निघतो माननीय माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प यांचा। फरमान कधी निघतो माहिती आहे का? 20 तारखेला म्हणजे काल। काय सांगितलं जातं? तिथल्या दिग्गज मोठ्या कंपन्यांना बोलवलं जातं। ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुक, मेटा सगळ्यांना बोलवलं जातं आणि तिथे सांगितलं जातं की आम्ही जे येणारा आहेत बाहेर देशातले लोक आहेत त्यांच्या H1B व्हिसावर जो $5,000 टॅक्स लावणार होतो तो आता $1,00,000 लावू। म्हणजे जवळजवळ किती मित्रांनो? 80 लाख रुपये त्यांना भरावा लावतात। आणि ते किती दिवसाचा मोहलत दिली माहिती आहे का? फक्त 24 घंटे सुद्धा नाही मोजून। का होतंय मित्रांनो असं? आणि त्याच्याने झालं असं मित्रांनो की बाहेरचे म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढे अमेरिकन आले होते, जे अमेरिकेमध्ये काम करतात, त्यांना रातोरात पळावं लागलं, कुत्र्यासारखं पळावं लागलं। कोणाचा पोरगा आजारी असेल, कोणाची आई आजारी असेल, कोणाचं लग्न असेल, सगळं सोडून। कारण की 5,000 कुठे आणि 5 लाख कुठे आणि 80 लाख कुठे मित्रांनो? हे होतं का बरं माहिती आहे का महाराज? तेच जण याला मोदी सरकारला दोष देत आहेत, काहीच उपयोग नाही मित्रांनो। त्याच देशामध्ये एक समाज राहतो यहुदी, इस्रायल देशाचे। महाराज देश एवढा खतरनाक आहे, 1.5 करोड लोकसंख्या आहे, त्याच्यातली 40-1 लाख लोकसंख्या अमेरिकेत राहते। आणि परवा त्यांनी कतरवरती हल्ला केला, म्हणजे तिथल्या जे त्यांचे हमासचे आतंकवादी होते त्यांना मारलं, म्हणजे एकदम प्रिसाईज हल्ला। आणि त्या कतर देशाच्या डोक्यावर हा डोनाल्ड ट्रम्पचा आहे मित्रांनो। हा तोच डोनाल्ड ट्रम्प जो रशियाचे आपण साथ देतोय म्हणून आपले एवढे हाल करण्याला लावलेत। हा तोच डोनाल्ड ट्रम्प ज्याने 10 वेळा आणि 100 वेळा सांगितलं की पाकिस्तान आणि भारतच्या युद्धामध्ये मी मध्यस्थी केली, आणि एकदा मोदींनी बोललं की यांचा काही संबंध नाही, तर त्याच्यावरून एवढा राग आपल्यावर काढला जातोय आहे। तोच डोनाल्ड ट्रम्प त्या इस्रायलला एक शब्द सुद्धा अजून बोलला नाही महाराज। कतर त्याचा मानसपुत्र समजा। तिथे कतरमध्ये व्हायचं असं की तो मांडवली बादशाह म्हणून काम करायचा कतर देश, म्हणजे हमासचे आतंकवादी इस्रायलचे यांना एका ठिकाणी आणून त्यांचा मॅटर सलटवायचा। तरीही तिथे मारलं आणि इस्रायलने डंके के चोट पर सांगितलं। काय सांगितलं इस्रायलने माहिती आहे? हमासचे आतंकवादी जिथेही असतील, ज्या देशातही असतील, त्या सगळ्यांना मी मारेल, तिथे जाऊन मारेल। फार जेवढे गल्फ कंट्री आहेत महाराज, इराक, इराण, सौदी, कतर, बहरेन, इजिप्त, सगळे खौफमध्ये आहेत। आणि वाटलं होतं कतरला की मला अमेरिका मदत करेल, पण काहीच मदत केली नाही महाराज। हे का होतंय माहिती आहे का? आपण तिथे जातोय महाराज बैल म्हणून, मी बोलणार नाही वाईट शब्द, आपल्याला अक्षरशः कुत्र्यासारखी वागणूक दिली गेली। का? कारण की आपण आपली जी मनोवृत्ती आहे भारत देशाची ती म्हणजे आपण मजदूर म्हणून जातो महाराज, आणि मजदूराचे कुत्र्यासारखे हाल त्यांनी केले। आणि इस्रायलला काय एक शब्द बोलत नाहीत, इस्रायल तिथे मालक म्हणून बसलेला आहे महाराज। तर माझं सांगणं एकच आहे की आपल्या देशामध्ये जी मानसिकता आहे ती एकदम चुकीची आहे की माझ्या पोराला मी अमेरिकेत धाडेल पण मजदूरच म्हणून। आता 100 रुपयाचाही भरपूर मोठा कमवत असेल, भरपूर पैसे कमवत असेल, पण तो आज मजदूर म्हणूनच आहे महाराज, मालक म्हणून नाही। गुगलचा मालक महाराज लॅरी पेज, सर्वे लेब्रो कोण आहेत? यहुदी आहेत। तुमचा फेसबुक मेटाचा मालक मार्क झुकरबर्ग कोण आहे? यहुदी आहे महाराज। डेलचा मालक, डेल कंपनीचा, इन्व्हिडियाचा, मायक्रोसॉफ्ट मध्ये ज्याचे मोठे शेअर्स आहेत, ब्लॅक रॉक, पूर्ण जवळपास जे आहेत महाराज ते सगळे यहुदी आहेत। म्हणून ते अमेरिकेची कॉलर पकडून घेतात आणि चल माझ्या मागे मागे उभा राहा। आणि ते आहे महाराज मालकाची पॉवर। आणि आपल्याला अशी कुत्र्यासारखी वागणूक का दिली गेली महाराज? मजदुरासारखी वागणूक। अरे एका म्हणजे 24 तासाचा सुद्धा वेळ दिला नाहीये। आत्ताच्या आत्ता वापस या, नाही तर दुसऱ्या दिवशी 80 लाख भरा। मित्रांनो ती कंपनी जो 80 लाख, ज्याचा बाप सांगत होता मला 80 लाख रुपये पॅकेज आहे माझ्या पोऱ्याला अमेरिकेमध्ये, त्याला आता अमेरिकेमध्ये 80 लाख रुपये पहिले भरावं लागतात त्या विजाचे। आणि याला कारण आपलं सरकार नाही महाराज, आपली मानसिकता आहे। आपल्याला तिथे असो का इथे असो महाराज, मालक म्हणून जगलं पाहिजे। मालक म्हणजे एखादा व्यवसाय सुरू केला पाहिजे एखाद्या कंपनीत चांगलं काम करण्यापेक्षा। कारण की धोका दोघं ठिकाणी आहे महाराज, इथेही धोका आहे आणि तिथेही धोका आहे। पण हे थोडंसं बदललं पाहिजे। नुसतं सरकारला दोष देऊन काही होणार नाही, पण सरकारचे जे म्हणजे त्यांचे जे रिलेशन आहेत आता जे खराब झालेले आहेत त्याचा फटका हा आहेच। पण हे होणारच आहे महाराज। लगेगी आग तो आएंगे कहीं घर सदमे, यहाँ पर सिर्फ हमारा मकान थोड़ी है।